जी रोज वापरायची कपडे आहेत ना ती 1 तासावर वगैरे लावू शकतो आपण. मसाले कुठे, तर मसाले जे आहेत ना ते जप युनिट जे आहे ना हे दिवस रात्र चालू असतं माझ्या किचनमध्ये. स्वामी समर्थन. तर तुम्हाला मी दाखवते छोटे छोटे डिशेस बघा किती आहेत हे बघा. हा माझा भाकरींचा वगैरे तवा आहे, हा भिडाचा तवा आहे, हा माझ्या लग्नातला आहे. तर माझ्या लग्नातल्या भांड्यांसोबत हा मला मम्मीने दिला होता. नमस्कार मंडळी, मी अपेक्षा माझ्या या आजच्या व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आजचा व्लॉग आहे ना हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण मी आजच्या व्लॉगमध्ये ना तुम्हाला माझ्या किचनची टूर देणार आहे. आणि किचनची टूर म्हणजे हे ना प्रत्येक बाईचं स्वप्न असतं की आपलं किचन हे खूप सुबक असावं, सुंदर असावं, स्वच्छ असावं. तर माझंही किचन तसंच आहे. माझ्या किचनमध्ये कोणत्या वस्तू आहेत त्या मी कशा वापरते, आणि तुम्हालाही जर काही प्रश्न असतील त्या वस्तूंबद्दल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. किचनची टूर जी आहे ना म्हणजे मला प्रश्न पडला होता की खरंच देऊ का नको देऊ, कारण कसं असतं की काहींचं फर्निचर असतं, काहींचं फर्निचर नसतं. आणि फर्निचर मी सध्या केलं नाहीये, पण तरी पण म्हटलं की चला आपलं जे किचन आहे ते आपल्याला खूप जास्त जवळचं असतं. म्हणजे दुसऱ्यांच्या किचनपेक्षा आपल्याला आपलं किचन हे फार आवडत असतं आणि आपल्या किचनवर आपलं खूप जास्त प्रेम असतं. सो मी असा विचार केला की आपण किचन टूर देऊया. आणि चला आपण सुरू करूया किचन टूर. चला. हा असा एंट्रन्स आहे. इथेच एंट्रन्सवरच आम्ही इथे ना कॅलेंडर लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे लगेच फ्रीज आहे साईडला, आणि फ्रीजच्या वरती ना मिक्सर असतो. त्याच्यानंतर माझा चॉपर असतो. इथे फ्रूट्स असतात. त्याच्यानंतर इथे मधाची बॉटल ठेवते मी. आणि इथेच किरकोळ कारकोळ काही वस्तू किंवा लब्बरचं पॅकेट, लब्बर वगैरे लागत असतात सारखे, सो लब्बरचं पॅकेट वगैरे मी ठेवते. आणि इथे ना लसूण मी आता तात्पुरते ठेवलेत, कारण आत्ताच लसूण आणले आणि तो ना थोडासा ओला आहे, मग त्याला बुरशी लागू नये त्याच्यामुळे मी त्याला सध्या असं ओपन ठेवलेलं आहे. आता नंतर मग त्याला मी कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे 2-3 दिवस चांगलं वाळून झाल्याच्या नंतर. आता इथे आल्याच्या नंतर म्हणजे एंट्रीच्या एकदम समोरच ना इथेच इथे खिडकी आहे, अशी खूप मोठी खिडकी आहे. आता तुम्ही बघू शकता इथे ना देवारा आहे, आणि इथे देवपूजा वगैरे आम्ही करतो. आणि ते हळदी कुंकवाचं ठेवलेलं आहे, आणि जे काही देवाचं सामान वगैरे आहे ते इथेच असतं आणि ह्या साईडलाच असतं. आणि आता इथे ना मी मटकी भिजत घातली होती भाजीसाठी, तर तुम्ही बघू शकता खूप छान मोड आलेले. मी असं खिडकीत वगैरेच ठेवते जेणेकरून ऊब वगैरे पण छान लागते. बघा मोड तुम्ही बघू शकता किती छान आलेले आहेत. आणि इथे ना हा जो डबा आहे ह्याच्यामध्ये मी दही घातलेलं आहे. तर आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, सो दही ना रोज मुलांना लागतं. सो मी आणि एक टिप सांगते इथे, तर दह्याचा जो डबा आहे ना तो तुम्हाला रोज चेंज करायचा आहे, जेणेकरून काय होईल, जे दही जे आपण खातो ना ते तुम्हाला खूप छान टेस्ट लागेल. नाहीतर काय होतं ते थोडासा त्याचा वेगळा वास येतो आणि टेस्टी लागत नाही. त्याच्यामुळे दह्याचा जो डबा आहे ना तो रोज चेंज करा. इथे आहे माझा चार्जिंगचा पॉईंट, इथेच मी चार्ज बटन चालू राहिलेले, इथे मी माझा मोबाईल चार्जिंगला लावते. तुम्हाला मी खिडकी उघडून दाखवते, म्हणजे खिडकीचा बाहेरचा जो नजारा आहे तो कसा दिसतोय. आता ही खिडकी सहसा ओपनच असते, पण खूप जास्त धूळ येते त्याच्यामुळे मी ती ना शक्यतो लावून घेत असते अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे आहे आमचं इथे छोटंसं असं देवघर, तुम्ही बघू शकता. आता हा पॅसेज कव्हर झालेला आहे. तर इथे पाण्याचा हंडा मी भरून ठेवत असते, आणि इथे आहे देवाचं ताम्हण. आणि आता इथे खुर्च्या वगैरे असतात किंवा नसतात, जास्त करून नसतातच, कारण विवान त्या खुर्च्या घेऊन ना वर वगैरे चढतो, त्याच्यामुळे हा खुर्च्या कधीतरीच किचनमध्ये असतात. आणि इथे आहे हा पाण्याचा ड्रम. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो, सो हा भरून ठेवायला लागतोच आम्हाला उन्हाळ्यात. आणि इतर वेळी तर मग ह्याच्यामध्ये विवांची आणि रियांशी खेळणी भरलेली असतात. आणि आता आपण वळूया आपल्या मांडणीकडे. आता आम्ही मांडणी म्हणतो, काही जण रॅक म्हणतात. प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळी नावं आहेत या रॅकची. तर आता इथे मी कडधान्य वगैरे भरून ठेवत असते, मसाले आणि सगळं. आता ह्या डब्यामध्ये आहे चण्याचं पीठ. हा डबा जो आहे तो माझ्या सासूबाईंचा आहे, त्यांच्या काळातला. आता आपण सुरुवात करूया सगळ्यात वरच्या डब्यापासून. तर हा डबा जो आहे ना तो माझ्या सासूबाईंचा आहे. तर त्या म्हणजे त्यांच्या वेळेस ह्यामध्ये चण्याचं पीठ ठेवायचं, तर मी सुद्धा चण्याचं पीठच ठेवते त्याच्यामध्ये. आणि म्हणजे तो पितळाचा नाही म्हणतात ना, ते कासं काय म्हणतात ना, त्याचा तो डबा आहे.
आणि ही जर्मनचे सुद्धा ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे ठेवते. ह्याच्यामध्ये 1-1 किलोचे डबे आहेत. हा 2 किलोचा आहे आणि ह्यामध्ये मी शेंगदाणे ठेवते, ह्यामध्ये साबुदाणे ठेवते आणि हा सध्या रिकामा आहे. आणि हा आहे सगळ्यांचा फेवरेट डबा म्हणजेच आपला मसाल्याचा डबा. तर मी तुम्हाला दाखवते मसाल्याचा डबा माझा. सर्व महिलांचा ना जो फेवरेट डबा म्हणजे मसाल्याचा डबा आहे. तर ह्यामध्ये मी काय ठेवते ना हे तुम्हाला मी दाखवते. आता ना आपण मसाल्याच्या डब्यामध्ये मी काय ठेवते हे तुम्हाला मी दाखवते. तर बऱ्याच जणींचं असं म्हणणं असेल की अरे हे काय म्हणजे ह्याच्यात मसाले नाही आहेत, पण ह्याच्यामध्ये सुके मसाले आहेत. तर म्हणजे ज्या वेळेस लग्न करून मी या घरामध्ये आले होते ना त्यावेळेस म्हणजे मला सासूबाईने म्हणजे आईने सांगितलं होतं की आपण मसाले ठेवत नाही मसाल्यांच्या डब्यामध्ये, तर आपण सुके मसाले ठेवतो. तर हे आहे जिरं, हे सुके मसाले आहेत जे काही मिरी लवंग वगैरे, हे पण दालचिनी, त्याच्यानंतर हे पण तेच सुके मसाले, हे 2 सेम आहेत. ही मोहरी आहे, त्याच्यानंतर हे आहेत पांढरे तीळ आणि हा आहे ओवा. तर आम्ही तरी हे ठेवतो. आणि तर तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये हे तर मसाले कुठे आहेत, तर मसाले जे आहेत ना ते तुम्हाला मी दाखवते. मी मसाले कुठे ठेवते ते. तर हा आहे माझा मसाल्याचा डबा. आता हा ना मी परत जागेवर ठेवते. डबा मी ठेवून दिलेला आहे मसाल्याचा डबा. आणि आता आपण वळूया. मी मसाले कुठे ठेवते हे सांगते. हा जो आहे तो मसाला आहे लाल मिरची पावडर आहे ही, आणि ही आहे हळद. तर हळद सुद्धा मी अशी वेगळी भरून ठेवलेली एका डब्यामध्ये, कारण आपल्याला हळद ही 95% जेवणामध्ये लागतेच लागते. म्हणजे 5% असं असेल कोणती तरी भाजी की आपण त्यामध्ये टाकत नाही. सो त्यासाठी मी एक वेगळा डबा केलेला आहे. आणि आहे मिरची पावडर. आणि कांदा लसूण मसाल्याचा सुद्धा एक डबा माझा सेपरेट आहे, पण नेमका कांदा लसूण मसाला आत्ता संपलेला आहे, त्याच्यामुळे ह्याच्या साईडलाच असतो तो. म्हणजे हे 2 असे मसाले असे असतात, त्याच्यामुळे आता पण मी तुम्हाला दाखवू शकत नाहीये. आणि हे सगळे कडधान्य आहेत. हे आहे जाडं मीठ जे जेवणामध्ये वगैरे आम्ही कधीतरी यूज करतो, जास्त नाही. मटण मच्छी वगैरे असेल त्यावेळेस. ही आहे लाल डाळ, ह्याला मसूर डाळ सुद्धा म्हणतात. चणे आहेत, छोले आहेत, बारीक चवळी आहे. आणि त्याच्यानंतर हे चणे जे आहेत ते विवानला खूप आवडतात, त्याच्यामुळे मी आणत असते भाजलेले चणे. त्याचबरोबर इथे हिरवे मूग आहेत. मी आत्ताच सर तुम्ही माझे शॉर्ट्स बघत असाल तर हिरवे मुगाचे मी डोसे केले होते. ही काळे उडीद आहेत, म्हणजे उडदाची आमटी आम्ही करतो, ही खूप छान लागते. ही आहेत मूग, मटकी आहे, त्याच्यात हे आहेत वाल, आणि हा आहे सोडा. तर सोडा काय जास्त, हा आहे सोडा, हा एवढाच राहिलाय. हा आहे सोडा, हा एवढाच राहिलाय. मी जास्त यूज करतच नाही, क्वचित कधीतरी भजीला टाकला तर टाकते, नाहीतर यूज होतच नाही त्याचा तसं पण जास्त करून. त्याच्यामुळे थोडा राहिलाय तरी तो नाही आणला तरी चालून जातो, पण आता जाऊ दे, कशाला तरी लागतो म्हणून आपण फक्त आणून ठेवायचं असं. आता आपण वरच्या रॅकवरून सरळ येऊया खाली. अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली. हे आहे जप युनिट. तुम्हाला आवाज येत असेल, मी तुम्हाला दाखवते. आता आवाज वाढवलाय मी. हे जप युनिट जे आहे ना, हे माझ्या किचनमध्ये ना, एकच मिनिट मी आवाज थोडा कमी करते म्हणजे तुम्हाला समजेल मी काय बोलते. जप युनिट जे आहे ना, हे दिवस रात्र चालू असतं माझ्या किचनमध्ये. स्वामी समर्थांचा जो जप आहे तो दिवस रात्र माझ्या किचनमध्ये असतो, आणि त्याच्यामुळे मनाला ना एक वेगळ्याच प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. तर ह्याच्यामध्ये ना 5 मंत्र आहेत. तर तुम्हाला मी ह्याचा एक वेगळा व्हिडिओ किंवा शॉर्ट्स करून दाखवेन. आता आपण वळूया ह्या सर्व भांड्यांकडे. तर इथे ना मी सगळं सुऱ्या वगैरे ठेवते, आणि ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या ठेवते, कारण ह्या असं कुठे अडकवायला वगैरे जागा नाही आहे. सो ह्या इथे ठेवत असते, काट्याचे चमचे वगैरे. आणि सुऱ्याचे 5-6 प्रकारच्या सुऱ्या आहेत. 1 2 3 4 इकडे एक आहे, पण ते असं म्हणतात ना, एक ना धड 12 भर चिंध्या असं झालेलं आहे. तर यांच्यापैकी धार बऱ्याच सुऱ्यांना थोडी कमी आहे, पण एकच सुरी जी आहे ही खूप धारवाली आहे. पण काय होतं, विवान लहान असल्यामुळे ना मी जास्त ते धार नाही आहे, तर ठीक आहे चालून जातं, पण कधीतरी नजर चुकवून तो वर चढून घेऊ शकतो, त्याच्यामुळे हा कोणत्याही सुरांना ना इतकी धार नाही आहे. आता ही मी कालच नवीन आणलेली आहे, कारण काय होतं कट करायला थोडा प्रॉब्लेम होतो, भाज्या वगैरे बारीक कट होत नाही, त्याच्यामुळे ही आणली आहे. तर ही मी लपून ठेवत असते, ही इथे नसते, पण आता मी सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी इथे ठेवली आहे, कारण विवान लहान असल्यामुळे तो नजर चुकीने घेऊ शकतो. आणि ह्या सुऱ्यांना धार नाही आहे इतकी, म्हणजे घेतली तरी काही हरकत नाही आहे. आता इथे ना मी चिमटा ठेवलेला आहे, पापड वगैरे भाजायला बरा पडतो त्यासाठी. इथे वाट्या आहेत, इथे आहे चहा पावडर, इथे आहे साखर, इथे माझे 2 मिक्सरची भांडी आहेत,
ती इथेच असतात. हे बघा, एक छोटं एक मोठं आहे, हे दोन्ही मला लागतात त्याच्यामुळे इथेच असतात. आणि इथे आहेत खूप सारी ग्लासं. तर तुम्ही म्हणाले एवढी ग्लासं म्हणजे घरात आहेत जेमतेम 4 ते 5 माणसं आणि एवढी ग्लासं का आहेत, तर ती का आहेत ते मी सांगते. इथे 2 तांबे आहेत, इथे सगळे छोटे छोटे टोप आहेत आणि इथे आहेत म्हणजे चॉपिंग बोर्ड. तर हा जो चॉपिंग बोर्ड आहे ना, हा माझ्या लग्नातला आहे. तर माझ्या लग्नातल्या भांड्यांसोबत हा मला मम्मीने दिला होता आणि हा मी अजून वापरते. हा अजून मी वापरते आणि हा चांगला सुद्धा आहे. तर तो काय मला टाकून द्यायची इच्छा होत नाही, त्याच्यामुळे मी तो त्याच्याबरोबर एक वेगळीच अटॅचमेंट आहे, त्याच्यामुळे तो काय टाकून दिला नाही आहे मी. आणि नवीन सुद्धा घेतलेला आहे आपण चॉपिंग बोर्ड. हा बघा, हा नवीन चॉपिंग बोर्ड आहे, पण जास्त करून मी हाच वापरते कारण मला हाच आवडतो. आणि आता वळूया आपण ह्या ग्लासांकडे ना. आता तुम्ही म्हणाल एवढी ग्लास का आहेत, तुम्हाला मी दाखवते ग्लास किती आहेत ते. भरपूर ग्लास आहेत, छोटी मोठी मोठी छोटी छोटी अशी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या साईजमध्ये. तर असं का आहे ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, याच्यात पण ग्लास छोटा ग्लास, अजून ग्लास आहे. हे बघा, ग्लास आहे बघा, ह्याच्यात अजून एक ग्लास आहे. तर ही एवढी सगळी ग्लास का आहेत ते ना मी तुम्हाला सांगते. एकच मिनिट. हे सगळं मी परत व्यवस्थित जागेवर लावून ठेवते आणि जागा नसल्यामुळे ना मला ही अशी एकात घालून ठेवावी लागतात. असं एकात मला असं घालून ठेवावं लागतं जागा नसल्यामुळे, बाकी काही एवढं हे नाही असं. आता तर ही ग्लास का आहेत माहिती आहे का, ज्यावेळेस काहीतरी सणसूद असते किंवा आमचा उपवास वगैरे कोणाचा असला ना, तर घरामध्ये काहीतरी गोडधोड केलं जातं आणि मग सर्व देवांना ना नैवेद्य दाखवला जातो. तर ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो ना, त्यावेळेस सर्व देवांना मी नैवेद्य दाखवतो. म्हणजे तुळशीला दाखवते मी नैवेद्य, त्याच्यानंतर माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे त्यांना नैवेद्य दाखवत असते. त्याच्यानंतर गॅसला सुद्धा मी नैवेद्य दाखवते, म्हणजे जी शेगडी आहे त्याला. आणि त्याच्यानंतर अजून एक म्हणजे देवाऱ्याला. आणि अशा प्रकारे 4-5 नैवेद्य असतात घरामध्ये. सो मग सगळ्या नैवेद्यांसोबत ना हे छोटं ग्लास जे असतात नाही, छोटी ग्लास ती खूप छान म्हणजे व्यवस्थित बसतात नैवेद्याच्या बाजूला. मग त्या ग्लासांमध्ये पाणी भरून त्या नैवेद्याच्या छोट्या डिशसोबत ठेवत असते, त्याच्यामुळे ही छोटी छोटी ग्लासं आहेत. तर कधी कधी ही ग्लास विवानसुद्धा वापरतो आणि त्याच्यामुळे मग ही छोटी छोटी भरपूर ग्लासं माझ्या घरात आहेत. तर त्याचं हे कारण आहे. तर एवढी ग्लासं का आहेत. आणि छोट्या छोट्या प्लेटीसुद्धा आहेत, हे पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हे खूप साऱ्या प्लेटी आहेत, छोट्या छोट्या जशी ग्लास आहेत तशी छोट्या छोट्या प्लेटी सुद्धा आहेत. तर तुम्हाला मी दाखवते. आता ही छोटे छोटे डिशेस बघा किती आहेत. हे बघा, हे अशा प्रकारचे जे डिश आहेत ना, ते मी नैवेद्यासाठी वापरत असते. आता ना आपण वळूया इकडे. आता हे जे 4 आहेत ना, ही फुलपात्र आम्ही ह्यामध्ये चहा पित असतो. कप वगैरे काही यूज करत नाही. कप फक्त रियांशच्या डॅडी यूज करतात, तर त्यांच्यासाठी त्यांचा कप वेगळा होता, थोडासा मोठा होता, तर तो माझ्याकडून फुटला गेला. तर हा कप आतमध्ये होता, मी आतमधून काढला कारण ते म्हटले मला आता कपाची सवय लागली तर मला कपामध्येच दे. सो त्यांच्यासाठी हा छोटा कप आहे. आणि आम्ही फुलपात्रातच म्हणजे आम्ही पेले म्हणतो, काही जण फुलपात्र म्हणतात, ह्याच्यामध्येच आम्ही चहा किंवा दूध वगैरे घेत असतो. आणि आता इथे आहे माझा खलबत्ता, तर तुम्हाला मी दाखवते काढून. हा माझ्या लग्नातला खलबत्ता आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे खलबत्ता माझा लग्नातला. तर इथे ना स्मॅशर आहे, स्मॅशर इथे ठेवते मी आणि खलबत्ता, ह्या दोघांची जागा इथे आहे आणि फुलपात्र वगैरे इथे असतात. तर अशा प्रकारे ना इथे ह्या वस्तू असतात आणि अशा प्रकारे आहे ही अरेंजमेंट. आणि इथे सगळी भांडी आहेत. आता हे भांडी पण तुम्हाला मी दाखवून देते. इथे लाटणं असतं, पण हे लाटणं विवान 10 वेळा घेऊन जातो आणि काय करतो आय डोंट नो. तर हे पण लपून ठेवावं लागतं मला. तर हा जो आहे ना, हा भिडाचा तवा आहे. हा भिडाचा तवा आहे आणि ही सगळी जी भांडी आहेत जेवणासाठी वगैरे आपल्याला लागत असतात. तर आमच्या घरात ताटंसुद्धा फिक्स आहेत प्रत्येकाची. हे बघा, ही अशा प्रकारची ताटं आम्ही वापरतो घरामध्ये. आणि अशी बरीचशी ताटं आहेत, 1 2. तर अशा प्रकारे ना अशी खूप ताटं आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता अशी ताटं आम्ही जेवणासाठी वापरतो. आणि आता हे तर तुम्हाला माहिती आहे, चपाती वगैरे भाकरीसाठी वगैरे यूज करतात. सगळं छोटी मोठी टोपं वगैरे भांडी वगैरे जी आपल्याला लागतात तीच आहेत. जास्त भांडी नाही ठेवली मी, कारण जेवढी लागत आहेत तेवढीच ठेवलेली आहे. ही परात आहे, इथे पण बघा हे मोठं ताट आहे.
कोण पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी हे खूप छान यूज होतं. इथे पण 2 मोठी ताटं आहेत, मला दाखवते मी. हे बघा, कधी मटण मच्छी वगैरे केलं ना तर मग ही मोठी ताटं त्याच्यामध्ये जेवायला खूप चांगलं वाटतं. पाहुणे वगैरे आले ना तर मग आम्ही काढत असतो वापरायला. तर इथे ना अशा प्रकारे ही सगळी भांडी आहेत. इथे सुद्धा अशी छोटी मोठी, इथे सगळी अशी छोटी मोठी टोपं कुकरची भांडं. ही परात आहे भाकरी वगैरे करण्यासाठी. हे सगळे चमचे वगैरे, मला ते खूप जास्त चमचे सगळे डबल डबल आहे माझ्याकडे. सगळं डबल डबल मला लागतंच. त्याच्यामुळे हे बघा, आता कलथासुद्धा डबल आहे, तुम्ही बघू शकता. गाळणसुद्धा डबल आहे. हे बघा, ही एक आहे, इथे एक आहे गाळण. त्याच्यानंतर ही किसणी आहे. पकडीसुद्धा 2 आहेत माझ्याकडे. ही एक आहे आणि वरती एक आहे, तुम्हाला दाखवते मी. हा झाऱ्या आहे. ही पण सगळी भांडी आहे. ते चमचे इथे असतात. चमचे पण विमान घेऊन जातो आणि कुठे पण टाकत असतो. सो हे चमचेसुद्धा मी वरच ठेवत असते, पण आता सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी मी खाली ठेवले आहेत. आणि इथे पण भांडी आहेत, ही बघा. इथे सुद्धा ही अशी भांडी आहेत. म्हणतो आपण पंचपक्वानासाठी जी भांडी वापरली जातात ती. आणि इथे सुद्धा खाली भांडी आहेत. हे बघा, पण पाहुणे वगैरे आले ना तर मी ही भांडी वापरत असते. आणि तर हा जो आहे ना, हा स्टीलचा कुकर आहे माझा. आणि तर हा बटरफ्लाय हा कंपनीचा आहे. आणि बाजरीचं जे पीठ आहे ना ते मी फ्रीजमध्ये ठेवत असते, मी बाहेर ठेवत नाही. कारण जास्त दिवस जर ते बाहेर राहिलं तर ते कडू भाकरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथे सिलेंडर असतो, तिथे डोश्याचा तवा आहे माझा, आणि त्याच्यानंतर इथे पोलपाट आहे. आणि इथे सुद्धा थोडीफार भांडी वगैरे, भाज्या वगैरे आणले की धुवायला बरे पडतात, असे छोटे छोटे बाउल्स आहेत. आणि ह्या डब्यात काही नसतं, पण आता हा पहिल्यापासून आमच्या घरात आहे, माझ्या सासूबाईंच्या काळापासून. सो त्याच्यामुळे तो इथे ठेवलेला आहे. म्हणजे किरकोळ काळकोळ काही असली की मी त्याच्यामध्ये ठेवत असते. ही टाकी तर जर माझी शॉर्ट्स बघत असेल तर तुम्हाला माहिती असेल, ही टाकी पाण्याची टाकी आहे माझी. तर तिथे आहे पितळाची टाकी. आणि इथे मीठ असतं, दोन्ही ह्याच्यामध्ये मीठ आहे. आणि इथे लायटर, दोन्ही मला लायटर लागतात, कारण एक नाही भेटलं तर मग दुसरं पटकन भेटतं. सो तुम्हाला मी मगाशी पण म्हटलं माझ्याकडे सगळ्या वस्तू 2-2 आहेत. पक्कड बघा, तुम्हाला दाखवते, इथे अजून एक पक्कड आहे. आणि तेलाची तिटली सुद्धा आहे, ही बघा इथे ठेवलेली आहे मी तेलाची तिटली, कारण ते फोडणीचे वगैरे डाग उडून मग ते थोडं खराब होत असतो. तेलाची तिटली तिथे असते. आणि हे विनेगर आहे, ह्यामध्ये तूप असतं. आणि हे जे 2 डबे आहेत ते चपाती वगैरे करताना मी वापरते. ह्याच्यामध्ये पीठ आहे, गव्हाचं पीठ, जे आपल्याला पिठीला लागतं. सो ते सारखं वारंवार काढण्यापेक्षा ह्याच्यामध्ये मी आधीच ह्या डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे. तर हे असंच असतं. आणि जसं संपेल तसं मी ह्याच्यामध्ये भरून ठेवत असते, कारण ज्यावेळेस चपात्या करू त्यावेळेस हे 2 डबे घेतले तरी चालतात. ते उगच परत एक डिश घ्या, तेल ओता, त्याच्यानंतर परत पिठीसाठी एक वेगळी डिश घ्या, ते न करता ही खूप सोपी पद्धत आहे. तर हे नक्की तुम्ही करून बघा किचनमध्ये. ह्यामध्ये तूप असतं आणि ह्यामध्ये आहे चटणी, जी खुरासनाची चटणी करून ठेवलेली असते ती आहे. तर हे आहे आमचं किचन. तुम्ही बघू शकता किचन किती मोठं आहे ते. आणि तो आहे माझा फिल्टरबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते. वरती बघा, पिशव्यांमध्ये ना भांडी आम्ही पॅक करून वर ठेवून दिली आहेत, कारण जी भांडी लागत नाही ना ती उगच खाली ठेवण्यापेक्षा, आणि म्हणजे यूज नाही आहे तर मग कशाला खाली ठेवायची, त्याच्यामुळे ती पिशव्यांमध्ये पॅक करून वर ठेवून दिलेली आहेत, की जेणेकरून कधी ज्यावेळेस लागतील, म्हणजे शक्यतो लागत नाहीच, पण त्याच्यामध्ये मोठे मोठे टोप वगैरे आहेत जे म्हणजे सासूबाईंचे आहेत आणि आईंच्या काळातले आहेत. सो ती सगळे वरती ठेवून दिले आहेत. एवढे मोठे टोप, म्हणजे जवळजवळ 20-22 लोकांचा स्वयंपाक होईल एवढे मोठे मोठे टोप आहेत. तर ते सध्या लागत नसल्यामुळे मी डायरेक्ट वर ठेवून दिलेले आहेत. कप, ग्लासेस वगैरे, ग्लास, काचेच्या ज्या वस्तू आहेत ज्या तुटू शकतात विवांच्या हातातून वगैरे, त्या सगळ्या वर ठेवून दिलेल्या आहेत. तर असा आहे माझा किचनचा ओटा. आणि आता सगळ्यात जास्त आणि फेवरेट गोष्ट म्हणजे कोणती तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ही आहे किचनची खिडकी. 2 खिडक्या आहेत, ही एक खिडकी आहे आणि इथे एक खिडकी आहे किचनला. सो ही खिडकी माझी फेवरेट काय माहिती आहे का, कारण ना भांडी वगैरे घासताना किंवा स्वयंपाक बनवताना ना जर सपोज कोण आलं तर मी इथून बघत असते की नक्की कोण आलंय, कारण इथून बघितल्यावर लगेच दिसतं. आणि दरवाजाच्या बाहेर कोण आलंय, ही ती जी लॉबी दिसते तुम्हाला ती आहे घराच्या एंट्रन्सची लॉबी आहे. आणि तिकडची सुद्धा खिडकी तुम्हाला मी दाखवते. हे बघा, त्या साईडची, म्हणजे तिकडे माझ्या फ्रेंडचं घर आहे, तिथून माझी फ्रेंड सुद्धा किचनमध्ये काम करताना मला दिसते. आणि तर त्याच्यामुळे ही खिडकी मला खूप जास्त आवडते, कारण दरवाजावर कोण आले हेही दिसतं. आणि मुलं वगैरे खेळून वर आल्याच्या नंतर सुद्धा नाही का मला लगेच ती दरवाजाच्या बाहेर दिसतात की हा चला, हा आता आलेला आहे, विवान आलेला आहे, रियांश आलेला आहे, असं. त्याच्यामुळे ही खिडकी माझी खूप जास्त फेवरेट आहे किचन. आता आपण वळूया फिल्टरकडे.
तर पाण्याचा ना इथे खूप जास्त प्रॉब्लेम असल्यावर फिल्टर हा बसवावाच लागतो, नाहीतर मग पाणी विकत घ्यावं लागतं असं. त्याच्यामुळे सरळ आम्ही फिल्टर बसवून दिलेलं आहे की जेणेकरून पाणी प्रॉपर 2 फिल्टर आहेत खाली, दोन्ही ह्याच्यामध्ये फिल्टर होऊन मग पाणी आपण ते पिऊ शकतो असं आहे. तर फिल्टरबद्दल अजूनही काही जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर इथे ना मी तुम्हाला दाखवते, इथे हा जो सेफ वॉश आहे म्हणजेच मशीनचं लिक्विड आहे, वॉशिंग मशीनचं, हे आहे विप्रोचं. तर मी हेच वापरते, हे खूप छान आहे आणि कपडे पण खूप छान निघतात. आणि इथे आहे ही भैया पावडर, ही सुद्धा मी वापरते पितळाची भांडी वगैरे वॉश करायला. आणि इथे जे हे आहे ना ते कपड्यांना छान सुगंध येण्यासाठी हे सुद्धा मशीनला मी वापरते. इथे ही 2 नळ आहेत माझ्या किचनमध्ये, हे दोघांना सुद्धा पाणी असतं, पण ह्या दोघांपैकी एकही पाणी असं नाही की आपण पिऊ शकतो, तर त्याच्यामुळे फिल्टर हे फार गरजेचं आहे. आणि इथे आहे हे वॉशिंग मशीन माझं, जे की आहे फ्रंट लोड. इथे आहे माझा डस्टबिन, जो ओला आणि सुका कचरा आमच्याकडे वेगळा टाकला जातो. सो इथे ओला कचरा, इथे सुका कचरा असं डस्टबिन आहे. आणि इथे रॅक ठेवते मी भांड्यांचा. आणि ही आहे माझी वॉशिंग मशीन, जे आहे फ्रंट लोड, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला मी बटन ऑन करून दाखवते. तिथं जी रोज वापरायची कपडे आहेत ना, ती 1 तासावर वगैरे लावू शकतो आपण, असं आहे. सगळे फंक्शन्स ह्यामध्ये अवेलेबल आहेत, कॉटन आहे, सिंथेटिक आहे, नाही का, सगळे फंक्शन्स ह्यामध्ये आहेत. तुम्हाला जे योग्य वाटतं त्यावर तुम्ही हे मशीन लावू शकता. स्टार्ट करायचं आहे, मशीन चालू होऊन जाते, तुम्ही बघू शकता. वॉशिंग मशीन बद्दल, त्याचबरोबर ना वॉटर फिल्टर बद्दल ना जर मनामध्ये काही क्वेश्चन असतील, म्हणजे वॉशिंग मशीन कोणती यूज करायला पाहिजे, फ्रंट लोड, सेमी की टॉप लोड, किंवा वॉशिंग मशीनची पावडर कोणती वापरायची, किंवा त्याचबरोबर लिक्विड वापरायचं की पावडर वापरायची, त्याचबरोबर त्याचं मेंटेनन्स कसं आहे, किंवा वॉटर फिल्टरचा मेंटेनन्स कसा आहे, किती खर्च येतो, वॉशिंग मशीन कितीची आहे. आधी माझ्याकडे वेगळी वॉशिंग मशीन होती, आता वेगळी आहे. सो बऱ्यापैकी एक्सपिरियन्स मला वॉशिंग मशीन मध्ये आहे की कोणती यूज करायला पाहिजे किंवा कोणती यूज करायला नाही पाहिजे. असे अनेक प्रश्न जर तुम्हाला पडले असतील ना, तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. त्या सगळ्यांची प्रामाणिक उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. जर व्हिडिओ कोणासाठी, म्हणजे कोणाला वॉशिंग मशीन घ्यायची असेल किंवा वॉटर फिल्टर घ्यायचे असेल, त्यांना व्हिडिओ आपला नक्की शेअर करा. त्यांच्यासाठी मे बी हा व्हिडिओ युजफुल ठरू शकतो. आणि त्याचबरोबर ना किचनमध्ये अजून कोणते चेंजेस करायची गरज आहे का, हेही मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे ना आपले लवकरच 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे. तर तुमचं सर्वांचं प्रेम असू द्या. आणि त्याचबरोबर ना मी अजूनही खूप छान आणि इम्पॉर्टंट, त्याचबरोबर ना युजफुल असे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचबरोबर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. असेच प्रेम करत राहा, असेच व्हिडिओ पाहत राहा, शेअर करा. तर माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा. तर आता भेटूया आपण नवीन टॉपिक घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.